इतर लोकांना 4 लोकसभेच्या निवडणुकीला सांगितलं, आमच्या लोकांना त्यांनी ऐकलं पण, आणि ऐकून त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. पण त्यानंतर लोकसभा झाल्यानंतर ज्या 4 विधानसभा झाल्या त्या विधानसभेमध्ये काय काय चित्र पुढे आलं हे सगळा इतिहास तुम्हालाही माहिती, त्या नेत्यांनाही माहिती, आणि तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना जनतेला पण माहिती. त्यामुळे त्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण अशा गोष्टीची जर पुन्हा पुनरावृत्ती होणार असेल तर आमचे कार्यकर्ते, आता मी 4 वेळा सांगून त्यांनी माझं ऐकलं, आता पुन्हा 5व्यांदा मी सांगून ते माझं ऐकतेच का, असा प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडला. आमचा स्वभाव आत बाहेर करायचा नाही. जी गोष्ट करायची असती ती आम्ही स्पष्टपणानं करतो. महायुती आहे, महायुतीच्या संदर्भामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या संदर्भातला विचार होतोय. आणि मग देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मी पक्षाचा प्रमुख म्हणून मी घ्यायला तयार आहे. तुमच्या इंदापूर तालुक्याचं पालकत्व, या सगळ्या राजकीय समीकरणं माझ्यासमोर आलेली आहेत सगळी. या सगळ्या गोष्टी मला पण एवढ्या डिटेलमध्ये काही माहीत नव्हत्या. आता तुम्ही माझ्यासमोर या गोष्टी मांडल्या. अजितदादा पण त्या बैठकीला होते आणि सविस्तरपणानं त्या सगळ्या गोष्टीची चर्चा त्यांच्यासमोर झाली. आणि मग त्यामध्ये फडणवीस साहेबांनी असं सूतोवाच केला की पहिल्यांदा अगोदर तुमच्या प्रमुख कार्यकर्त्याबरोबर मी बैठक घेईल. त्याप्रमाणे मागच्या 5-6 दिवसापूर्वी 200-250 प्रमुख कार्यकर्ते घेऊन आम्ही मुंबईला गेलो. त्यांनी सागर बंगल्यावर अतिशय आदरातिथ्य करून सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं. सगळ्या कार्यकर्त्यांचं त्यांनी शांतपणे, फडणवीस साहेबांनी जवळजवळ 30-35 प्रमुख लोक त्यांच्यासमोर एक एक मुद्दा त्यांनी मांडला. त्यांनी तो समजून घेतला आणि त्यानंतर त्यांनी त्या प्रमुख कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संबोधन केलं, मार्गदर्शन केलं. आणि मग ते असं म्हणाले की पुढच्या आठवड्यामध्ये मीच इंदापूरला येतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण त्यांचा मेळावा घ्या. कारण एकटा मी हा निर्णय घेऊ शकत नाही, 200-250 प्रमुख कार्यकर्ते निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणजे खाली कार्यकर्त्यांची जी खतखत आहे ती आणि सगळ्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ते सगळ्यांना तर काय मुंबईला आपण नेऊ शकत नाही. ते म्हणले मी स्वतः येतो आणि म्हणून उद्या फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा मेळावा. आता फक्त आम्हाला 24 तासाचा अवधी मिळालेला आहे. आता 24 तासामध्ये जास्तीत जास्त लोकांना आम्ही, आता सगळीकडे तर काय पोचू शकत नाही आम्ही, आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना उद्याच्या मेळाव्याला बोलवण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. आणि त्या मेळाव्यामध्ये साधारणतः देवेंद्र फडणवीसजी या संदर्भातली भूमिका ती स्पष्टपणे मांडतील. आणि ती मांडल्यानंतर मग या इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भातला कसा निर्णय पुढे घ्यायचा आणि त्या निर्णयाप्रमाणे पुढे कशी वाटचाल करायची आणि पुढे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये कसा उद्याच्या दृष्टीनं मार्ग काढायचा. तर मला असं वाटतं या संदर्भातली चर्चा झाली. तुमच्यापासून ज्या काही घटना घडल्या त्या मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे सर्व करत असताना मला मागच्या 2 दिवसापूर्वी सुद्धा पुन्हा अजित पवारांचा फोन आला. मग आम्ही कधी भेटायला येऊ, प्रचार यंत्रणा कशी उभी करणार आहे, काय करणार आहे वगैरे वगैरे. मी म्हटलं आमचे नेते फडणवीस साहेबांनी सांगितलंय की कार्यकर्त्यांचा मेळावा होऊ द्या, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत मी माझ्या भावना मांडल्या, प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या, उद्या कार्यकर्ते आपल्या भावना मांडतील. शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तळागाळातला जो काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता डिस्टर्ब होता कामा नये, त्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये. त्या कार्यकर्त्याला सुद्धा महायुतीचं आपलं सरकार आहे म्हणल्यानंतर, महायुतीचं सरकार म्हणजे काही एका पक्षाचं सरकार नाही, ती पण त्याची भूमिका आहे. आणि मी प्रामुख्याने एक मुद्दा असा मांडला की आज जसं तुम्ही आम्हाला महायुतीचा धर्म पाळा म्हणून सांगताय तसं महायुतीमधल्या सुद्धा घटक पक्षांनी सुद्धा महायुतीचा सुद्धा धर्म पाळला पाहिजे. वन वे ट्रॅफिक चालत नाही, म्हणजे फक्त मदतच घ्यायची असं पण चालणार नाही. तर या सगळ्या गोष्टीची आमची 1-to-1 चर्चा झालेली आहे. पण या तालुक्याचा भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी अशी आहे की शेवटी कार्यकर्त्याचं समाधान हे
आमच्या पक्षाच्या नेत्यांना करावं लागेल. आम्ही तर करतोय, शेवटी खाली ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे, ग्राउंड लेवलला पळणारा शेवटी खाली कार्यकर्ता तो आहे. पुढारी कार्यकर्त्याला सांगतील, पण घराघरात जाऊन मतदान आणणं, मतदान करणं ही सगळी प्रक्रिया हा कार्यकर्ता करत असतो. आणि त्या कार्यकर्त्याची सुद्धा काही भावना आहे. आणि मला असं वाटतं त्या संदर्भात उद्या देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतील. ज्या अर्थी त्यांनी स्वतःहून फोन करून मी इंदापूरला येतो, तुमच्या कार्यकर्त्याशी मला संवाद साधायचा आहे, त्याचा अर्थच असा आहे की त्यांनी पण काय मनामध्ये ठरवलं असेल की या इंदापूरचं सोल्युशन काय काढायचं आहे किंवा इंदापूरचा काय तोडगा काढायचा आहे किंवा आणखीन काय करायचं, तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये 2019ला ज्यावेळेस आम्ही प्रवेश केला त्यावेळेस कुठलीही आट आम्ही घातली नव्हती, कुठली डिमांड आम्ही केली नव्हती. फक्त पक्षानं आम्हाला सन्मानानं वागवावं, पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये आणि आज जे काही स्थानिक लेवलला जे चालतंय त्याला कुठंतरी आळा बसावा आणि महायुती म्हणून सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर जाव्यात. तर अशा प्रकारची भूमिका मांडली. आता उद्या मेळावा आहे, मेळाव्यामध्ये चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर मग देवेंद्र फडणवीस या संदर्भातली भूमिका ही आपल्यासमोर विस्तारानं विषित करतील. आणि ते झाल्यानंतर मग आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते एकत्र बसू आणि आमच्या नेत्यांची काय भूमिका आहे, आमची भूमिका आम्ही नेत्यांना सांगितली. आता आमचे नेते आमच्या कार्यकर्त्यासमोर भूमिका मांडतील आणि ती भूमिका मांडल्यानंतर मग पुढच्या संदर्भातलं जे काम आहे त्या संदर्भातला निर्णय पुढील त्यांच्या चर्चेनंतर त्या ठिकाणी आपल्याला मांडता येईल. असं साधारणतः स्वरूप आतापर्यंतच्या घडलेल्या घडामोडीच्या बाबतीत आहे. आणि म्हणून यासाठी तुम्हाला बोलवलं, एवढ्या मोठ्या संख्येने आपण आला त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि जर काही आपले प्रश्न असतील तर एक एक जणांनी शांतपणे प्रश्न विचारावेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी तयार आहे. धन्यवाद. उद्याची बैठक कार्यकर्त्यांची आयोजित केली आहे, कार्यकर्त्यांची बैठक जे आहे नाही, उद्या त्यांनी सांगितलं फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उद्या मेळावा घेतलेला आहे. त्या मेळाव्यामध्ये मग ते सांगतील उद्या फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. तुमची पवारसाहेबांबरोबर देखील भेट झाली. आपण पाठीमागच्या 15 दिवसात आपण खासदार सुप्रिया सुळे यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे. सतत त्यांनी आपली पाठराखण केलेली आहे. म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्यानंतरही त्यांनी यांच्याशी स्वतः जी काय घडतंय ते चुकीचं आहे आणि आपली पाठराखण करत आलेली. सुप्रिया सुळे, प्रश्न काय तुमचा? प्रश्न हाच आहे की तुम्ही भले महायुतीकडून धर्म आपण आता पाळताय, परंतु आपले कार्यकर्ते खरंच प्रामाणिकपणे काम करणार का? असं आहे, 2004चा इतिहास त्या तालुक्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा आहे, 2009चा इतिहास आहे, 2014चा इतिहास आहे आणि 2019चा इतिहास आहे. एक गोष्ट खरी आहे की आता लोकशाहीमध्ये जसं कुणाला उभं राहण्याचा अधिकार आहे तसा प्रत्येक उभं राहिलेल्या उमेदवाराला सुद्धा सर्वांचा संपर्क करण्याचा पण अधिकार आहे. आणि म्हणून निश्चित आहे की आम्हाला पण संपर्क ते करतायत, आमच्या पण संपर्कात येत आहेत की आम्हाला मदत करा. आणखीन काही लोक कुणी उभं राहणार असतील ते संपर्क करतायत, पण तो उमेदवार म्हणून त्यांचा प्रश्न. दुसरी गोष्ट, मध्यंतरच्या काळामध्ये ज्या काही आम्हाला धमक्या दिल्या किंवा ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल काही लोकांनी आमच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली, मी त्यांचा आभारच मानतो. परंतु अशा पण घटना तालुक्यामध्ये आपल्या सहकारी मित्र पक्षांनी सुद्धा करू नये हे आम्ही त्या बैठकीत सगळं मांडलेलं आहे सगळं. आणि म्हणून आता उद्याची बैठक फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे. त्याच्यामध्ये आमचे नेते सांगतील, सगळा त्याचा गोषवारा घेतील, त्यानंतर पुढची भूमिका ठरेल. इंदापूरच्या मतदारांना अपेक्षा आहे की उद्या आता महायुतीमध्ये आपण बघितलं, एका बाजूला दत्तात्रय भरणे तर एका बाजूला पाटील. उद्या महायुती मांडल्यानंतर आपण हे सर्व नेते एका मंचावर येणार का, भाषण करणार का? त्यावेळेस भाजपचे मित्र, आपले कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. नाही, आता मी सांगतो, तुम्ही
पुढची मला प्रश्न विचारायला लागला. आता पहिला प्रश्न एवढाच आहे की उद्या आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची तर पहिल्यांदा मिटिंग होऊ द्या. पहिल्यांदा आम्हाला आमच्या पक्षाचा नेता येणार आहे म्हणल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते, ते महाराष्ट्राचे नेते आणि महायुतीमधले सगळ्यात प्रभावी नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांचंच आहे. आता ते येणार आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा होईल, कार्यकर्त्याची चर्चा होईल आणि त्यानंतर पुढची दिशा ठरेल. म्हणजे अद्याप दिलजमाई झालेली नाही अजितदादा आणि तुमची? नाही नाही, दिलजमाईचा ह्याच्यामध्ये प्रश्न येत नाही. ह्याच्यामध्ये प्रश्न आहे तत्वाचा. ज्यावेळेस आपण एखाद्या शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाचे आराखडे ठरलेले असतात. महायुती सुद्धा स्थापन का झाली तर महायुती स्थापन करण्यामध्ये आमचं केंद्रीय नेतृत्व जे आहे त्यांनी पण काहीतरी विचार करून महायुती केली असेल ना. तसं आता उद्या देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या संदर्भामध्ये ठरवतील ना पुढे काय करायचं. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस उद्याची भूमिका होईल कार्यकर्त्याची, जर सगळं आमचं ठरलं असेल तर मग उद्या कार्यकर्त्याला कशाला बोलवायचं. म्हणजे तो कार्यकर्त्याचा मान सन्मान आहे. हा प्रश्न कार्यकर्त्यांचा आहे, हा प्रश्न काय पुढाऱ्यांचा किंवा नेत्यांचा नाही आहे. शेवटी खाली वाद कोणाचा आहे, खाली वाद कार्यकर्त्यांचा आहे, कार्यकर्त्यांचा वाद नेत्यांच्या मध्ये असतो. मला असं वाटतं की पहिल्यांदा उद्या आमच्या नेत्यांच्या समोर ह्या गोष्टी मांडू द्या, त्याच्यावर त्यांची भूमिका मांडतील. त्यानंतर शेवटी नेत्यांचा ते प्रमुख नेते आहेत, ते सांगतील त्या पद्धतीने पुढची भूमिका होईल. नंतर प्रचारात सक्रिय होणार. उद्याची सभा झाल्यानंतर प्रचारात सक्रिय व्हायचं. उद्याची सभा सगळी होऊ द्या, मग तुम्हाला स्वतंत्रपणे पुन्हा बोलू आम्ही काय भूमिका आम्ही कशी घेणार आहे ती पण सांगू ना. तुम्हाला महिनाभर काय तर पुरावा लागेल ना आम्हाला का बातम्या सगळं काय सांगून काय करणार आहे. अहो, कार्यकर्त्यांच्या मनात खतखत आहे. उद्या सभेमध्ये त्यांना बोलण्याची आपण संधी उपलब्ध करून देणार आहे. असे बघा, आमच्याकडं सुसंस्कृतपणा आहे. कैलासवासी मोठे भाऊंचे आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत. राजकीय संस्कार आमच्यावर घडवलेले. तुम्ही आमचं राजकारणाचं ट्रॅक रेकॉर्ड जर काढला तर कधी आम्ही अशी चापूर सोडून कधी बोलणारी माणसं नाही. आम्ही मुद्दे मांडू, ते मुद्दे मांडताना सुद्धा कारण तो पूर्णपणे एक सांस्कारिक भाग असतो. निवडणुका येतील जातील, परंतु कार्यकर्त्यावर सुद्धा एक संस्कार पाहिजे, पुढाऱ्यावर पण एक संस्कार पाहिजे. कारण समाज बघत असतो आपल्याकडं. आणि म्हणून तसं काय कोणी उद्याच्या मीटिंगमध्ये काही वेडवाकडे बोलणार नाही. पण त्यांच्या सगळ्याच्या जेवढ्या भावना होत्या, अशा जवळजवळ खूप भावना होत्या त्यांच्या. आम्ही 2-2.5 तास काय बसलो तिथं मुंबईला, त्या सगळ्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोच केल्या. पुन्हा कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या भावना पोच केल्या. ह्याच्या व्यतिरिक्त अजून तरी कुणाला काय बोलायचं असलं तर ते उद्याच्याला बोलतील. सुप्रियाताईंनी गडकरी साहेबांचं कौतुक केलं, तुम्हाला काय म्हणायचं? स्वागत आहे. गडकरी साहेबांचं काम चांगलंच आहे. गडकरी साहेबांचं काम चांगलंच आहे. फक्त आमची खंत त्या कामाबद्दल एकच आहे की आमचा पालखी मार्गाचं काम इथलं काय चांगलं चाललेलं नाही. म्हणजे आपल्या तालुक्यातलं जे काम चाललंय म्हणजे इथून इंदापूरपासून सरायघाटपर्यंत, बाकी पाटसपासून बारामतीपर्यंतचं काम चांगलं आहे. ते काम चांगलं झालं आहे. इथलं काम काय चांगलं झालेलं नाही. गडकरी साहेबांनी खूप चांगली कामं केली. दुर्दैव असं आहे की या कामाची पण आम्ही तक्रार केलेली आहे. हे सुद्धा काम चांगलं व्हावं, कारण पालखी मार्ग हा येणाऱ्या पुढच्या 100 वर्षामध्ये राहणार आहे. कामाचा दर्जा चांगला असावा एवढीच आमची भूमिका. भाऊ, गेल्या आठवड्यात पवार साहेबांची सभा झाली, त्याच्यामध्ये आमदार रोहित पवार यांनी इंदापूरच्या सभेत मलिदा गँगचा उल्लेख केलेला. इंदापूरमध्ये नक्की मलिदा गँग कोण आहे? आता ते मला वाटतं रोहित पवारांना विचारावं लागेल मलिदा गँग कोण आहे, कारण ते त्यांच्या पक्षातले असल्यामुळे त्यांना जास्त माहीत असेल. मला काही माहीत नाही मलिदा गँग कोण आहे. हो, कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत? खासगीत तुम्हाला बोलत असतील ना, काय कुणाकडे ऊर्जा असते? कार्यकर्त्यांच्या भावना अशा आहेत की सातत्यानं आपल्याला फसवलं जातं, सातत्यानं आपल्या उपयोग करून घेतला जातो. आणि अगोदर लोकसभा होती, नंतर विधानसभा होती. तर हे असं किती वेळा होणार आहे? ही खरं मूळ कार्यकर्त्याची खतखत आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि त्यांची खतखत आहे ती एवढ्याच कारणासाठी आहे की आपण जर एखाद्याला मदत केली तर आपल्याला पण त्याची मदत झाली पाहिजे. साहजिकच आहे. बाकीच्या गोष्टी त्या नंतरच्या आल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बोलल्या. आणि उद्या देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर सुद्धा मी पण त्यांच्या कानावर प्रत्येक गोष्ट घालणार. चला, ओके.